गाड्यांचा पूजन सोहळा लोकार्पण सोहळा यांच्या शुभावस्था होतोय। या दैवड आगाराची स्थापना आणि त्याच्यानंतर प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन बस या विभागानं आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून या दैवड आगाराचे अधीक्षक आदरणीय डुबल साहेब यांच्या पाठपुराव्याने सातारा विभागानं या ठिकाणी 8 बसेस उपलब्ध करून दिल्या। नागरिक पाहुणे आणि ज्यांनी लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभास्ते होतोय आदरणीय सुनीताई या ठिकाणी यांचा सन्मान होतोय। याच्यानंतर अरुणभाऊ गोळे सातारा जिल्हा नयन मंडळाचे माजी सदस्य, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सिद्धनाथचे सन्माननीय चेअरमन ओळखलेले अतिशय विश्वासू एकनिष्ठ असे प्रताप पप्पा यांचा याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विकाजी माने साहेब यांच्या त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महेशजी कदम माजी नगरसेवक यांचाही सन्मान होतोय। कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सातारा विभागीय यंत्र अभियंता आदरणीय विकाजी माने साहेब यांचा दैवडी आगाराच्या वतीनं सन्मान। माने साहेब यांचा सन्मान गणेशजी खडे साहेब यांच्या शुभास्ते होतोय। आदरणीय विमान स्वागत। त्याचप्रमाणे AWS MS गोंजारे साहेब यांचाही या कार्यक्रमाच्या युवा नेते संदीप दादा जाधव यंत्र अभियंता आदरणीय सुरेश साहेब सेवानिवृत्त झाले तरी आदरणीय दादासाहेब भुजबळ यांचा याची विनंती आहे। आदरणीय दादासाहेब भुजबळ यांचा सन्मान स्वागत करावं। यांचा सुरेश भोसले यांच्या शुभास्ते सन्मान। राजेश इनामदार यांचाही सन्मान होतोय सर होतोय। संतोषजी शिंदे यांना विनंती आपण सन्मान शिकवतो महाराज सन्मान होतोय। शिवकुमारच्या पुढे उभं राहायचंय। 7 गाडीच्या 8 गाडीच्या पुढे चालक वाहक श्रुती स्मृती परानुक्त अखंड निर्विघ्न जनसेवा प्रत्यक्त नूतन ST बस सांगणार आहे। हजारो वर्ष दुष्काळाबरोबर धडका देत असलेल्या प्रखर दुष्काळाच्या या सुसाह्य यातना सहन करत असताना या मानदेशी जनतेनं खरोखरच अनेक दुःख कष्ट सोसलेले आहे। दुष्काळाबरोबरच दुष्काळाचा या कलंक असलेला अनेक हालापेष्टा भोगलेल्या मानदेशी जनतेला सुखकर प्रवास व्हावा। 76 साली आपल्या या बसस्थानकाचं उद्घाटन झालं। 1976 साली हे नवीन बसस्थानक झालं। 1976 सालानंतर या आगाराला अनेक बस आल्या गेल्या आणि ज्या पद्धतीने आपल्याला वाहतुकीच्या फेऱ्या द्यायच्या होत्या, सुविधा द्यायची होती, त्या पद्धतीने आपण बस अभाव देऊ शकत नव्हतो। आणि खरोखर ही प्रवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन सतत जनतेची मागणी येत होती की आम्हाला त्या फेऱ्या पाहिजेत, नवीन बस फेऱ्या पाहिजेत, आमच्या गावाला गाड्या कमी आहेत। संदीप दादा अनेक जणांच्या तक्रारी होत्या आणि ही खरोखरच बरेच वर्षाची मागणी अनेक प्रतिनिधींच्या कानावर जात होती, त्यांना ते सांगितलं जात होतं आणि त्या पद्धतीने आपापल्या परीने सर्वांनी प्रयत्न केले। दरम्यानच्या काळामध्ये कोरोनानंतर आपल्या बऱ्याच बस फेऱ्या कमी झाल्या, विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले। फेऱ्या कमी झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आणि या सतत तक्रारी गेल्यामुळं सन्मान्य जयकुमार गोरेभाऊ यांना मानदेशी जनतेने विनंती केलेली होती की भाऊ आम्हाला दैवडी आगाराला फेऱ्या कमी आहेत, नवीन बसेसची गरज आहे, पूर्वी इतक्या फेऱ्या जात नाही, तर नवीन आम्हाला बस पाहिजे, त्यासाठी जे काय करता येईल ते करा। आगार सुद्धा काय करू शकत नाही, बसेसची संख्या कमी आहेत, त्यामुळं आम्हाला उपलब्ध फेऱ्या होत नाहीत। ही मागणी लक्षात घेऊन आम्ही ही सुद्धा मागणी मंत्री महोदयांच्या बरोबर सोनियाताई गोरे यांना आम्ही नेहमी म्हणत होतो आपल्याला बसची आवश्यकता आहे। हीच मागणी आम्ही अरुणभाऊ गोरे, दादासाहेब काळे असतील, प्रतापप्पांना तर आम्ही रोजच सांगतो की आपण बससाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे। ही समस्या आम्ही पत्रकार दडसर सुद्धा अनेक वेळा बोलले होते, रुपेश कदम होते, आमचे मित्र साखरे लालाप्पा, आमचा नेहमी विषय व्हायचा। भुजबळ साहेबांचा तर एवढा आग्रह असायचा की आपल्याला बसेस आल्या पाहिजेत, नवीन बसेसची वाढ झाली पाहिजे, फेरी झाली पाहिजे, जनमानसामध्ये आपल्या डेपोचं नाव झालं पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, असं काहीतरी वेगळं पण लक्षात घेऊन खरोखर मॅडमनी एका महिन्यामध्ये इतकी ताकद लावली, प्रशासन लेवलला इतकी ताकद लावली। आता बोराटे साहेबांनी सांगितलं की 1976 नंतर हा प्रथमच सुवर्ण असा दिन या निमित्तानं येत आहे। आजच्या
या सुवर्ण दिनाला खास करून आदरणीय भाऊ या राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या प्रयत्नातून आज दहिवडी आगाराला 8 बसेस मिळाल्या. अतिशय अशा खराब बसेस या आगारामध्ये होत्या. काही बसेसला खिडक्या नव्हत्या, कलर नव्हता, सीट फाटलेल्या असायच्या. आम्ही कॉलेजपासून पाहत होतो, पण कधी नवीन बस आली नाही. ते प्रथमच भुजबळ साहेब या ठिकाणी 8 बसेस देऊन भाऊनी जवळजवळ एका बसची किंमत 60 लाख रुपये, त्या दरम्यान 65 लाख, आणि अजून 2 बस द्यायचं भाऊंनी कबूल केलंय. म्हणजे जवळजवळ 6.5 कोटीचा निधी या ठिकाणी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली होतं. खरं तर अनेक समस्या या डेपूच्या असतात. त्या संबंधात डुबल साहेब, बोराटे साहेब, भुजबळ साहेब जरी रिटायरमेंटला असले तरी त्यांचा पाठपुरावा होतो. अतिशय सुंदर असं आपण आगार केलं, त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ऊन जास्त आहे, जास्त बोलत नाही. वहिनी साहेब म्हणतात ऊन नाही बुरका. तर अशा सुवर्ण क्षणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा येतुचित असा सत्कार केला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय. काम करतात ते सगळे कर्मचारी वर्ग सगळा. खरं तर हा सुवर्ण क्षण खूप मोठा सुवर्ण क्षण, कारण 76 पासून ज्या वेळेला एसटीची सुरुवात झाली, स्टँडची इथं सुरुवात झाली, व्यवस्था झाली, त्या वेळेला कुठल्या बस आलेल्या होत्या माहिती नाही, कशा पद्धतीच्या आलेल्या माहिती नाही. कारण कधी कधी खेडेगावातलं, हे खेडेगावच होतं त्यावेळेला, पूर्णपणे खेडेगावामध्ये जुन्या झालेल्या एसटी बसेस चालू द्यायच्या आणि एसटी स्टँड सुरू करायची अशी प्रथा अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे. पण खरं तर ग्रामीण विभागामध्ये यांची किती प्रमाणात अडचण असते, किती प्रमाणात अडचणी या सोडवताना प्रश्न निर्माण होतात, ते खरं तर इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच माहिती असेल. मी या एसटी ज्या वेळेला मला फोन आला की आमच्या दुरावस्था झालेली आहे आणि खूप एसट्या खराब झाल्यात, त्यावेळेला खरं तर इथं काम करणाऱ्या लोकांची कसरत खरं तर खऱ्या मोठ्या प्रमाणात चालू होती. खरं इथले हा जो वर्कशॉपमधला कर्मचारी वर्ग आहे तो तर मी त्यांचं खरंच कौतुक करेन की ते खूप चांगल्या पद्धतीनं एसटी तयार करत होते आणि त्याच्यावर कसरत खरं तर ड्रायव्हरची होत होती आणि ते पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्व्हिस देत होते. कधीही अडचणी निर्माण झाल्या नाहीत, ज्या झाल्या त्या खूप चांगल्या पद्धतीनं या लोकांनी सोडवल्या आणि तशी उणीव भासून दिली नाही. पण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा भाऊंनी सगळ्या गावागावामध्ये ज्या वेळेला रस्ते झाले, सुविधा निर्माण झाल्या, त्यावेळेला त्या गावातल्या लोकांच्या मागणी खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात येत होती. आणि मी ज्या वेळेला प्रत्येक गावात, प्रत्येक अगदी लांबच्या अगदी दुर्मिळ भागात जरी गेलं तरी त्या लोकांची अपेक्षा असायची की वहिनी आमच्यासाठी एखादी बस सुरू झाली तर आमच्या मुलांचं आणि ज्येष्ठ लोकांचं किंवा तरुणांचं सगळ्यांचं सुविधा निर्माण व्हावी अशी त्यांची माझ्याकडे मागणी असायची. भाऊ तर ज्या वेळेला जातील त्यावेळेला भाऊंनी किती जणांनी मागणी केली असेल याला तर गिनतीच नसेल, पण प्रत्येक वेळी भाऊ म्हणायचे की आपण प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न आम्ही गेली 10 वर्ष झाले करतोय. आपल्याला महाराष्ट्र मंडळाला खरं बघायला गेलं तर याची उणीव खूप मोठ्या प्रमाणात आजही भासते. पण आम्ही ज्या वेळेला मी भाऊंना आग्रह केला की मी ज्या वेळेला गावात जायचे तिथं त्या प्रॉब्लेम आम्ही ऐकायचो आणि एवढं वाईट वाटायचं की जाण्या येण्याची सुविधाच काही नाही, पण तरी सुद्धा खूप प्रमाणात 2 व्हीलरवर लोकांची जाय होत होती. पण आता असं झालं की प्रामुख्यानं संतोष मी ज्या पद्धतीनं भाऊंच्या मागं लागले ती पद्धत खरं सगळीकडे अवलंबायला पाहिजे. मला ती सुविधा होती म्हणून ते शक्य झालं आणि व्हावी त्याच्यासाठी आम्ही खूप मागं लागलो. त्यांना अगदी चैन पडून दिली नाही. आजही तुम्हाला कधी फोन येतो डुबल साहेब त्यावेळेला ते सांगत असतील की वहिनीने मला अक्षरशः जेवण करून दिलं नाही, बसू दिलं नाही. अशा पद्धतीनं आम्ही मागं लागलो आणि
खरं तर आश्चर्य सांगू का तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये 2, 3, 1 अशी प्रत्येक भागात बस गेली. मी खरं तर 25 बसची मागणी आपल्याला केलेली होती आपल्या एसटी महामंडळाला. आपल्या इथे एसटीला, दहिवडीच्या एसटीला 25ची मागणी केलेली होती, पण त्यांनी 15 द्यायचं मान्य केलं आणि त्याच्यातल्या 10 अगदी मान्य झाल्या आणि त्यातल्या आज इथं 8 उपस्थित आहे. खरं तर मी त्यांचे किती कदम साहेबांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत खरं वास्तविक. आणि कदम साहेबांना खरं तर भाऊंनी ज्या पद्धतीनं आदेश दिला तो त्यांना अगदी शिरसावत त्यांनी अगदी पूर्णपणे त्याचं पालन केलंय. त्याबद्दल भाऊंचे मी खूप आभार मानते की माझ्या ह्या मागणीला खूप मोठ्या प्रमाणात यश आलंय आणि त्यामुळं हा सुवर्क्षण आपल्याला दहिवडीमध्ये आपण उपभोगतोय. खरं तर खूप लोकांच्या सुविधा यातून चांगल्या होणार आहेत आणि अजून इथून पुढे सुद्धा मी एसटी महामंडळाला आश्वासन देते की अजून सुद्धा ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे इथं उपस्थित असू. आणि त्या अजून पण खूप अडचणी आहेत, तशा अडचणी सगळ्या एकदम सुटत नाही, पण आता आपल्याकडं एक असा ग्रामविकास मंत्री आपल्या हातात आहे, त्यामुळं आपण त्यांच्याकडनं भरपूर मागणी करू शकतो आणि करत राहू. आणि तुम्ही ती कामं आम्हाला सांगत जा, आम्ही करू असं एक आश्वासन देते. इथं तुम्हा सर्व कर्मचारी वर्गांचं मी खूप आभार मानते आणि या सुवर्ण क्षणाचा मला एक पाहुणा म्हणून किंवा मला एक उपस्थिती तुम्ही दिलीत म्हणून मी तुमच्या सगळ्या एसटी महामंडळाचं खूप मोठ्या प्रमाणात आभारी आहे. आणि इथून पुढे मी परत तुम्हाला एकदा आश्वासन देते की मी पूर्णपणे आपल्या एसटी महामंडळ अजून खूप चांगल्या प्रमाणात आपण करू. 1 नंबरपेक्षा सुद्धा पुढं 100% खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात जसं सुशोभीकरण असेल किंवा काय. आणि सुरुवात तर खूप झाडं लावण्यापासून मी केली, माझ्या हस्ते गेल्या वर्षी झाड लागलं, म्हणजे एक एक गोष्टी आठवत जायला लागल्या. त्यामुळे आणि यानंतर आभार मानतायत दहिवडी आगाराचे सन्माननीय अमोलजी शेळके साहेब यांना विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सुरुवात झाली गेली म्हणजे आम्हाला काय गंध नव्हता जीवन. स्वप्नील आबा आले का फक्त चाफ्याच्या फुला घ्या समोर सुरुवात केली तुम्ही. दहिवडी आगाराच्या वतीने 10 बसेस आज प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बसेस पाहिल्यानंतर प्रवाशांना काय वाटलं हे आता आपण जाणून घेणार आहोत. काय वाटलं तुम्हाला हे बसेस पाहिल्यानंतर? खूपच छान वाटलं. माझं नाव प्रणिता कुलकर्णी, मी दहिवडीतच राहते आणि म्हणजे एवढ्या छान सोयी केल्यात ना, म्हणजे खूपच सुंदर. जयकुमार भाऊंनी सगळं खूपच छान केलंय आणि बसेस वेळेत आणि टायमिंगलाच लावल्या जातात बस, ह्याबद्दल तर त्यांचे खूपच आभारी आहोत. आणि म्हणजे बस एकदम छानच सगळे सोयी ही केल्यात. आणि लांब रूटच्या पण बसेस आहेत, म्हणजे जसं की पुणे, दहिवडी, ठाणे, पुणे किंवा कोल्हापूर, ज्योतिबा अशा बसेस म्हणजे सोडल्यात त्यांनी. आणि वेळेवर टाइम टू टाइम ते 6:30ची बस 6:30लाच हलती, म्हणजे एवढं त्यांचं छान तत्पर सेवा आहे. हे बघून खूपच म्हणजे छान वाटतंय.